आता मी तुमच्या समोर काही बाबी ठेवणार आहे, ज्याच्यामध्ये शेती, शेतकरी, व्यापार, उद्योग आणि रोजगार आहे. आणि ह्या गोष्टी जर सत्यामध्ये उतरल्या तर देवेंद्र फडणवीसांचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुतळा आणि प्रत्येक घरामध्ये फोटो लागल्याशिवाय राहणार नाही. सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. पहिलं म्हणजे काय, नागपूरमध्ये ते महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा म्हणजे महिंद्रा कंपनीचा एक 15,000 कोटी रुपयाचा बिझनेस उभा करत आहे, ज्याच्या माध्यमातून महिंद्रा नेक्स्ट जनरेशन ईव्ही आणि इतर वाहन निर्मितीचा हा प्रकल्प असणार आहे. याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. आणि जे काय नागपूरमधले किंवा नागपूरपासून बुलढाण्यापर्यंतचे बरेचसे तरुण हे पुण्या मुंबईला गेलेले आहेत, तर त्यांना नागपूर, अमरावती या ठिकाणी सुद्धा रोजगार त्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यानंतर आणि विशेष म्हणजे याला टाइम बॉन्ड आहे 2028 मध्ये, म्हणजे अजून 3 वर्षांनी हा प्रोजेक्ट सुरू होणार आहे. प्रत्यक्ष याच्यातनं उत्पादन बाहेर पडणार आहे, याचा प्लॅन सुरू होणार आहे. त्यानंतर दुसरं आहे, टाटा एरोस्पेस नागपुरात सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार आहे. आता याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे औद्योगिक विकासासाठी नागपूरमध्ये 5,000 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण होणार आहे. हे कशासाठी? तर उद्योगासाठी. आपल्याला माहितीये मिहान अर्थात काय, मल्टी मॉडल इंटरनॅशनल हायवे ऍट नागपूर, हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टला अनेक दिवसापासून काम चाललेलं आहे आणि त्याला आता देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सुद्धा गती मिळताना आपल्याला दिसत आहे. आशियातील सर्वात मोठं एव्हिएशन स्कूल अमरावतीमध्ये निर्माण केलं जाणार आहे. येत्या जुलै महिन्यात त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. म्हणजे या जुलैमध्येच त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. आशिया खंडातलं सर्वात मोठं ते स्कूल आहे आणि विशेष म्हणजे हे स्कूल पायलट घडवणार आहे. बेलोरा जे एअरपोर्ट झालेलं आहे अमरावतीमध्ये, तर त्या ठिकाणी ही प्रशिक्षण संस्था आहे आणि ती आशियातील सगळ्यात मोठी आहे, दक्षिण आशियातील. हे एक महत्वाचं आहे. याच्यामध्ये विमान उडवणे शिक्षणापासून तर त्या रिलेटेड सर्व गोष्टी तिथे शिकवल्या जातील. त्यानंतरचं आहे गडचिरोली. गडचिरोली नक्षलाईट एरिया म्हणून आतापर्यंत लोक त्याच्याकडे बघत होते किंवा गडचिरोलीचं पालकमंत्रीपद कोणी घेत नव्हतं. गडचिरोलीला कोणाची पोस्टिंग द्यायची म्हटली तर ती पनिशमेंट असायची. मात्र आताच्या मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलेलं आहे आणि गडचिरोलीचं जे एअरपोर्ट आहे ते एअरपोर्ट सध्या जर बघितलं आपण गेटवे टू साऊथ इंडियाच्या धर्तीवर ते तयार होत आहे. म्हणजेच साऊथ इंडिया म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारच्या लॉजिस्टिक अँड औद्योगिक हब म्हणून ते विकसित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि हे झालं व्यापार रोजगारासंदर्भातलं, उद्योगासंदर्भातलं. आता शेतीकडे येऊयात. तर शेतीच्या संदर्भात आपल्याला माहितीये भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नावाची नदी आहे, त्याचं वाहून जाणारं पाणी हे भंडारा जिल्ह्यातनं नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या मार्गानं बुलढाण्यातील नळगंगा धरणामध्ये आणायचंय. रस्त्यानं येताना जवळपास 51 तलावांची निर्मिती होणार आहे. अनेक एअरलिफ्ट प्रोजेक्ट त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या माध्यमातून रस्त्याने येणारं जे जे धरणं आहेत ते धरणं सुद्धा भरल्या जाणार आहेत. नळगंगा धरण कधीच पूर्ण क्षमतेनं भरत नाही म्हणतात, तर ते सुद्धा भरल्या जाणार आहे. ते जो मेन कॅनल येणार आहे, नदीजोड प्रकल्प आपण ज्याला म्हणतो, तर त्या माध्यमातून इतर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाणी सोडलं जाणार आहे. 88,000 करोड रुपये ची याची पहिली प्रशासकीय मान्यता झाली होती. सुधारित प्रशासकीय मान्यता 1,00,000 कोटी रुपयाची झालेली आहे आणि हा सर्वात मोठा महाराष्ट्रातला नदीजोड प्रकल्प आहे. ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये समृद्धी महामार्गाला गती मिळाली आणि मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग तयार झाला, त्याच धर्तीवर नदीजोड प्रकल्प सुद्धा या पुढच्या किंवा हे चालू टर्म मध्ये पूर्ण करण्याच्या मानसिकतेमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यातनं ह्या विदर्भाच्या रिलेटेड आहेत. आणि शरद पवार साहेब अनेक वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. पश्चिम महाराष्ट्र असतील किंवा कोकण असतील, तिकडचे नेते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. साधारणतः काँग्रेस सरकारच त्यावेळेस होतं. मात्र दुर्दैवानं विदर्भ हा सर्वगुण संपन्न असताना, इथली सॉइल चांगली असताना, इथल्या मातीमध्ये रोजगार देण्याची क्षमता असताना, मात्र राजकीय इच्छाशक्तींनी आम्ही मेलेलो होतो. आमच्या इकडे मुबलक प्रमाणात वीज निर्माण होते. आजही जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखाने चालतायत त्या कारखान्यांसाठी वीज पुरवठा हा विदर्भातून केला जातो. ब्लॅक डायमंड सिटी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेले चंद्रपूर आमच्याकडे आहे, मात्र त्या ठिकाणची सुद्धा योग्य ते डेव्हलपमेंट नाहीये. या सगळ्या गोष्टीला जर डेव्हलप करता गेलं तर जो बॅकलॉग आहे
आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जे भांडणं लागतात किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत, कोकणाच्या तुलनेत, मुंबईच्या तुलनेमध्ये, मराठवाडा जळगाव खान्देशच्या तुलनेमध्ये विदर्भ मागासलेला का राहिला, विदर्भाचा नागपूर करार त्यानुसार विदर्भाला नोकऱ्यांमध्ये तेवढा टक्केवारी मिळाली का, वाटा मिळाला का, विदर्भाला मंत्रिपदामध्ये तेवढा वाटा मिळाला का, या सगळ्या गोष्टीचे प्रश्न उपस्थित होतात. पण मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस जर हे पावलं टाकत असतील आणि याच्या माध्यमातून जर का विदर्भ जो मागासलेला होता तो जर आता पुढारलेला होणार असेल आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रासारखा, आपल्या मराठवाड्यासारखा पुढे येणार असेल तर ही आनंदाची बाब आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर का 2029-30 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवल्या तर विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचा पुतळा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक घरामध्ये त्यांचा फोटो त्या ठिकाणी लागल्याशिवाय राहणार नाही. असं व्हिजनरी लिडरशिप घेऊन जर देवेंद्र फडणवीस चालणार असतील आणि युद्ध पातळीवर या सगळ्या गोष्टी कंप्लीट करणार असतील तर त्यांचं आपण स्वागत करू. त्याच पद्धतीनं जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, ह्या महानगरपालिका अजून डेव्हलप झाल्या पाहिजेत. पुण्याच्या धर्तीवर त्या ठिकाणी उद्योग निर्माण झाले पाहिजेत, त्या ठिकाणी सुद्धा रोजगार निर्माण झाला पाहिजेत आणि आपला इकडचा तरुण हा आपल्याला जालना किंवा संभाजीनगरला थांबवला गेला पाहिजे, जेणेकरून ते पुणे सुद्धा अकराळ विकराळ रूप धारण करत आहे आणि तिथे ट्रॅफिक असेल किंवा इतर गोष्टीची गैरसोय होती आहे ती सुद्धा आपल्याला टाळता येईल. मुंबईवरचं वजन सुद्धा आपल्याला कमी करता येईल आणि हे जर कमी करायचं असेल तर इतर आपली जी महत्वाची शहरं आहेत, महत्वाची रिजन आहेत, हे डेव्हलप करावं लागतील आणि त्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस पावलं टाकत असतील, युद्ध पातळीवर ह्या गोष्टी करत असतील तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. बाकी धोरणात्मक गोष्टीमध्ये आमचं आणि देवाभाऊंचं पटत नाही, आम्ही त्यांच्यावर सडकून टीका करत असतो. तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.